नमस्कार श्रोते मंडळी, चिंतनच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 16 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 17वा अध्याय वाचत आहोत. 17व्या अध्यायाच्या आपल्या 100 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 100च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. पुत्र जन्मल्या होय सुख, तो गेलिया सवेची दुःख, धन जोडिलिया होय हरिख, सवेची शोक तन्नाशी, ज्या सुखाची होता भेटी, निशेष मावळे सुख दुःख गोष्टी, या नाव सत्य सुख सृष्टी, इतर चावटी ते मिथ्या, निरुपचार अंतर्गती, मद्भावे जे सुखप्राप्ती, जाहलिया संपत्ती विपत्ती, जे संतोष प्राप्ती समसाम्ये, एची पदी पाठांतर, ती तीक्षा म्हणती थोर थोर, एक त्याचे ही अर्थातर, पदार्थ विचार तो ऐसा, शीत उष्ण मृदू कठीण, अंगी आदळता ही जाण, ज्याचे दंडळी नामन, पावना पूर्ण मद्भिविये, संतोष तिथिक्षा व्याख्यान, हे 5व्या पदाचे लक्षण. उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण, ऐक निरूपण शांतीचे, माझा निर्धारिता निजबोध, अंतरी निमाले काम क्रोध, त्यासी केलिया ही अपराध, मनी विरुद्ध पुढिलांचे, परी तेथीची नवलपरी, अपकारी होय उपकारी, विकार नाही ज्याची अंतरी, जाणते खरी निज शांती, ऐशी सदा शांती संपूर्ण, ते ब्रह्मणाचे षष्ठ लक्षण, ऐक आर्जवाचे निरूपण, जीवीची खून सांगेन, कुरूप जरी झाली माता, तरी स्नेहाची नाही कुरूपता, का सुवर्णाचे नाग करिता, सोने सर्वथा नवे सरपू, तेवी कटीला कुटी इलता, करावी म्हणून शिकविता, कुटिलत्व नुपजे चिंता, जाण तत्वता ते आर्जव, गायीसी गोड व्याघ्रासी कडू, हा गंगाजळी नाही पवाडू, तेवी आर्जवाचा पडिपाडू, विषमाही गोडू समसाम्ये, या नाव जाण आर्जव, 7वे लक्षण अपूर्व, आता निजभक्तीचा स्वभाव, देवादिदेव सांगत, वन उद्यान गंगादी जीवन, यासी पृथ्वीची तेवी अधिष्ठान, तेवी सकळ लक्षणा जन्मस्थान, माझी भक्ती जाण उद्धवा, सकळ पिकांची ये प्राप्ती, आधारभूत जे वीक्षिती, तेवी सकळ लक्षणा उत्पत्ती, माझी भक्ती माझारी, ऐकते भक्तीचा इत्यर्थ, सांडून या विषय स्वार्थ, जीवी होनी मज लागे भावार्थ, तोची निज भक्त पै माझा, भक्तानी करी धनार्जन, हेची भक्तीसी मुख्य विघ्न, धन लोभी तो अभक्त पूर्ण, सत्य जाण उद्धवा, माझा भाव नाही जिव्हारी, हाच आहाच वाहाच माझी भक्ती करी, तो आंधळ्या गरुडाचे परी, उडे परी निर्धारी स्थान नेने, माझा भावार्थ जेथ होय, तीथ मी जाणी कुळ न पाहे, मी भावाचे निलवल आहे, वश्य होय निज भक्ता, जेथ भावार्थे माझी आवडी, तेथ अवश्य माझी पडे उडी, जेने भावार्थाची उपविली गुढी, तो जाणे गोडी मदभक्तीची, जे जे भेटे तोची देहो, ऐसा भावार्थी ज्याचा भाव, तो एक पडियंता मुझ पहावो, त्याचे निभावे जीवो आम्ही उद्धवा,
मोची माझा जीव प्राण, त्यासी मी सर्वस्वे करी निंबलोन. मी सर्वदा त्याधीन, जेवी व्याली धेनु वत्सासी. एव निस्सेम भावार्थाची स्थिती, त्या नाव उद्धवा माझी भक्ती. या परी भक्तीची उत्पत्ती, एक पाख्याती द्यायची. बाळक देखोनी संकटी, जेवी न सावरत मायुटी. तेवी दीन देखुनी दृष्टी, ज्याची पोटी दयाद्रवे. ऐश्या देच्या ठाई जाण, आपले पारखे पुसे कोण. स्वजाती विचारती लक्षण, पुसायाही पण धीर नाही. महापुरी बुडत या ते कृपाळू, जाती न पुसे तेथे उडी घालून वाचवी त्याते. दया निश्चिते ती नाव, दिनाची ये दिये दये लागी. जो रिघे जळत्या आगी, त्याचे चरण मी वंदी वेगी. धन्य जगी दयाळू, ऐशिये दयेचे निगुणे. मज अनंता लागी तेने, विकत घेतले जीवे प्राणे. ही जाहलो पोसणे मी त्यांचे, या लागी दयाळू वाचे घरी. मी सदा नाटिका काम करी, जे दयावंताचे अवसरी. ते माझी श्री सर्वदा, जो जाणे दिनाचा विचार. दीनदयाळू जो साचार, उद्धवा तो माझे निज भांडार. सुखाचे सुखसार तो माझे, या नाव गा दया जाण. ते हे नववे लक्षण, आता सत्याची मनखून. तुझ मी संपूर्ण सांगेन. सत्याचे सत्यत्व ते ऐसे, जागृती स्वप्न सुषुप्ती वशे. त्यासी सत्यता न स्पर्शे, निज भक्त ऐसे निडारिले. ऐसे सत्य परिपक्वल्य पोटी. सत्यवाचा सत्यदृष्टी, निज सत्यत्वे सत्यसृष्टी. पडिली तटी सत्याची, यावरी गा सत्यत्व जाण. त्या नाव 10वे लक्षण, हे ब्राह्मणाचे संपूर्ण कर्माचरण स्वभावे. ब्राह्मण प्रकृतीची स्थिती, या 10 लक्षणांची उत्पत्ती. स्वाभाविक सहजगती, अकृत्रिम स्थिती उद्धवा. हेही 10 लक्षण संपूर्ण, वर्णवशिष्ट वद्य ब्राह्मण. आता क्षात्र प्रकृतीचे गुण, एक निरूपण उद्धवा. ब्राह्मण प्रकृती 10 लक्षण, तुझ म्या सांगितले सुलक्षण. आता क्षत्रवृत्तीचे 10 गुण, एक संपूर्ण उद्धवा. तीज मन जेत प्रताप शक्ती, जैसा क्षिती तळीसा गंबस्ती. ज्याची या प्रताप दीप्ती, लोपले जाती महेंद्र. क्षात्र धर्मी प्रथम काळज, त्या नाव जाण तेज. आता क्षत्रबळाची ओज, एक चोज सांगेन. ज्याच्या शरीर बळाचे कोड, एकला लक्षावरी दे झड. जरी तुटला धुंधड, तरी वैर्यांचे तोंड विभांडी. रिगता रणा माझारी, दुजयांचे सायन विचारी. जेवी वनगजी केसरी, ते वीर गोनी दळभारी विंभाडी वीर. आकाश दाटल्या निशाचरी, भूमंडळ कोंदल्या असुरी. ऐसे प्रबळ बळे आल्या वैरी, ज्याची धृती माझारी विस्मयो नुटी. आकाश पडावया गडाडी, पृथ्वी उलथावया हडबडी. तरी ज्याचे धृतीची रोकडी, नव्हे वाकुडी रोमावळी. ओढवाली आहे कल्पाता, धाकरी घो नेणे ज्याचे चिंता. ऐशी निज धैर्य स्वभावता, धृती तत्वता ती नाव. शौरीशी धडायुधे धरू जाणती, शस्त्र धारणा शक्ती. स्वधर्मे अवश्य के करीती,
या नाववृत्ती क्षत्रियांची, शूराचे शौर्य ते कैसे, शत्रूचे निशेष नावची पुसे, वैरी कोणी कोठेही नसे, करणेसे ते शौर्य, धर्मयुद्धाची शौर्यवृत्ती, जेणे विजयश्री चढे हाती, सुच्छिन्न शस्त्री न हानी ती पळतया, न मारिती महाशूर, सम्मुख आलिया रणांगणी, मागे पाओन ठेविरणी, एकला विभांडी विरक्षोनी, हे स्वधर्म करणी निज शौर्य, वृत्ती एवढा महावैरी, जो निशेष नाही करी, त्यांच्या शौर्याची थोरी, सुरासुरी वाणिजे, इव निज शौर्य निर्धारा, निर्वैर करणे धरा, हा चौथा गुण खरा, जाण क्षात्रद्वारा क्षत्रियांचा, शास्त्राचे घाय वजता माथा, कास पीच्छ बाण खडतरता, रणांगणी न सरे मागुता, ही सहिष्णुता क्षत्रियांची, आलिया गजदळाचे थाट, महावीराचे गडगडाट, तो यावा साहे सुभट, सहिष्णुता चोखट ती नाव, समुद्र लहरीच्या संपाता, कुलाचल न सरे परता, तेवी परसैन्याच्या आघाता, न सरे मागुता रणांगणी, तेथ यश अपयशाची व्यथा, हर्ष शोक विषमता, बाधीना क्षत्रियांच्या चित्ता, सर्व सहिष्णुता या नाव तितिक्षा जाण, हे क्षत्रियांचे पाचवे लक्षण, ऐक औदार्याचा गुण, दातेपण क्षत्रियांचे प्रकृती जाण, द्रव्य ते तृण समान, याच काचे निवे मन, तव देणे दाव सर्वस्व, देश काल सत्पात्र स्थान, तेथही देवोनी सन्मान, निर्विकल्प भावे गहन, देणे दान विद्युक्त, चंद्र चकोरा ते पाही, सदा देता नुबगे कही, तेवी हा याचकाची ठाई, परांगदखता नाही क्षत्रियासी, ऐसे स्वाभाविक जे दान, हा क्षत्रियाचा प्रकृती गुण, या नाव गावदारपण, सहावे लक्षण क्षत्रियांचे, परमार्थ प्राप्ती उपायी, स्वधर्मनिष्ठा क्षत्रियांठाई, जो जो व्यवसायो करणे काही, तो उद्यम पाही बोलिजे, वेचूनिया निज प्राण, गोब्राह्मणांचे रक्षण, स्वधर्मे प्रजापालन, पृथ्वी रक्षण निरुपद्रव, या नाव गा उद्यम जाण, क्षत्रियांचे सातवे लक्षण, आता स्वधर्म स्थैर्य गुण, तेही निरूपण उधारी, गोब्राह्मण संरक्षणता, स्वधर्मी प्रजापती पाळता, ए ठाई बघून ए चित्ता, या नाव स्थिरता क्षत्रियांची, स्वधर्मी जे स्थिरता, ते आठवे लक्षण तत्वता, ब्राह्मण भक्तीची जे कथा, एक हा आता सांगेन, परमार्थ प्राप्तीचे कारण, क्षत्रियासी मुख्यत्वे गुरु ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचे ब्रह्मभावी भजन, सर्वस्वे जाण करावे, ब्रह्मभावी ब्रह्मण भजन, विधियुक्त देवोनी सन्मान, अनुदिनी ब्राह्मण पूजन, सद्भावदने जाण जो करी, जो मद्भावी ब्राह्मण पूजा, सन्माने सुखी करी द्विजा, उद्धवा तू आत्मा माझा, तेने मजा दोक्ष जा पूजिले, क्षत्रिया सन्माने द्विज पूजिती, तेने त्यासी ईश्वर प्राप्ती, ब्राह्मणा द्वेषिती, तेने ते पावती दरिद्र दुःख, ऐसे करिता ब्राह्मण भजन, मी परब्रह्म होय त्या दिन, त्यांच्या ऐश्वर्याचे चिन्ह, दहावे लक्षण ते एक, न करिता ब्राह्मण भजन, अंगी ऐश्वर्य नये जाण,
मी जाहलो षड्गुणेश्वर्य संपन्न सदा द्विज चरण हृदय रूढ वाहता ब्राह्मण भजन मार्गे ब्रह्म सुख पाया लागे ब्रह्म सायुज्य घर रिगे तरी भक्त देगे द्विज भजने ब्राह्मण भजने स्वभावता माझी सत्ता आहे त्यांच्या हाता तेव्हा त्याची आज्ञा वंदिती माथा जाण तत्वता सुरासुर त्याचे आज्ञे भेन पडो न शके अवर्षण ज्ञायता प्राजापलन धर्मरक्षण त्याची नीच स्वधर्मे अति सुख भरतपुरुरवा जनकाधिक महाऐश्वर्य पावले देख अलोलिक द्विजभजने एव क्षत्रियाचे दशलक्षण तुझ म्या केले निरूपण यात मुख्यत्वे ब्राह्मण भजन श्रेयस्कर सर्वांचे वैश्याचे प्रकृती सजान स्वाभाविक पंचलक्षण एक त्याचे ही निरूपण आचरण यथार्थे वैश्याचे प्रकृतीसी जान अर्थ तृष्णा अतिगहन जाहलिया कोट्यानुकोटी धन तृष्णा परिपूर्ण होणे नेने अतिक्य अर्थसंचयासी द्वीपी हुनी द्वीपांतरासी नाना वस्तूने विश्वासेसी हे मुख्यत्वे अस्तिक्य वेश्यासी वेदे लिहिल्या स्वधर्मासी नवे उदासी अनुमात्र वैश्याचे स्वधर्माचरण नेमेसी डावे नित्यदान प्राणांत मांडल्या जाण दानखंडन होणे दी परलोक प्राप्तीचे कारण ब्राह्मणाची सेवा जाण ब्राह्मणज्ञा प्रमाण विशेष जाण गुरुसेवा वेदशास्त्रार्थ प्रमाण सद्गुरु परब्रह्म जाण तद्रूपे देखावे ब्राह्मण सेवेसी प्राण पावा मी मान्य होईन अतिश्रेष्ठा का लौकिकी जोडावी प्रतिष्ठा ऐशी जे दांभिक निष्ठा वैश्यवरिष्ठा स्पर्शिना सांडोनिया धूर्तपण निर्लोप निर्दंभ जाण विप्रसेवेसी व्योपिती प्राण हे मुख्य लक्षण वैश्यांचे येण्याची परमार्थ प्राप्ती सत्य जाण वैश्याती हे स्वाभाविक गा प्रकृती जाणणे शेती वैश्यांची आता शूद्रची या प्रकृती स्त्री त्रिविध कर्माची पेय प्राप्ती तेही सांगेन मी तुझ प्रती एकनिश्चिती उद्धवा स्वधर्म शूद्राची ज्ञाती द्विजसेवा यथा निगुती त्याचे प्रसादे जीविका वृत्ती निष्कपट स्थिती सेवेची करावे गृहस्थाचे गुरक्षण साराव्या जेने तृणजीवन स्वपद भय आलिया जाण वेसुनी प्राण रक्षाव्या गोरक्षणी वेचिल्या प्राण त्यासी उत्तम गती झाली जाण ज्यासी गाईचा कळवळ गहन त्यासी मी श्रीकृष्ण सदा साह्य द्विजसेवा गोरक्षण होण ही वृत्ती न मिळता जाण तरी देवालयी समार्जन जीविकार्थ जाण करावे निष्कपट भावे आपण निर्मळ करावे हरिरंगण तेथील प्राप्तीचे निजान करावी पूर्ण जीविका तेथ जे जे काळी जे जे प्राप्ती तेने सुखे करा असावे निजवृत्ती हे स्वधर्म कर्मास्थिती शूद्र प्रकृती स्वभावे विप्रासी अग्निहोत्रदिक कर्म शूद्र नमी द्विजोत्तम तेथ दोहीचा स्वधर्म सहजे सम होतसे गृहस्थश्रमाचे वर्तन तिन्ही आश्रयो आपण अन्न वस्त्र देऊनी जाण संरक्षण करावे ब्रह्मचर्य श्रम वर्तन गुरु सेवा वेदाध्ययन त्यासी द्यावन दान अधिकार जाण सेना
ब्रह्मचार्यानसी जे जे योजिले ते पाही जे गुरुसी समर्पिले. गुरुसी वंचुनी दान दिले ते तेने केले अधर्म. वनप्रास्थाश्रमी जाण मुख्यत्वे तपप्रदान करावे शुश्रूषण वेदोक्त लक्षण प्रकारे. संन्यासी ब्रह्मचारी दीन समयी आश्रमा आल्या जाण यथानुशक्य द्यावे अन्न. हे आश्रम रक्षण वानप्रस्था. संन्याशासी अहिंसा प्रदान ज्ञान परिपाके शांती संपूर्ण. अनोळखी भिक्षाटन हा मुख्य धर्म जाण चतुर्थाश्रमी. वर्णाश्रमाहुनी बाह्य जाण केवळ त्या जादी जे जन त्याचे प्रकृतीचे जे लक्षण स्वयंनारायण सांगत. ये श्लोकीचे अष्टगुण त्यागावयान मनी ज्याची मन तो हे त्यजा समान. हे प्रकृती लक्षण अतिनिंद.